बाजारातले कृत्रिमरित्या रंग दिलेले महागाचे फ्रोझन वाटाणे आणण्यापेक्षा आज आपण करणार आहोत घरच्या घरी वर्षभर टिकणारे फ्रोझन वाटाण्यांची रेसिपी। नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत अगदी बाजारात मिळतात तसेच फ्रोझन वाटाण्यांची रेसिपी। या व्हिडिओमध्ये वाटाणे आपण सहजपणे वर्षभर कसे साठवता येईल, त्याचा रंग पण कसा आपल्याला हिरवागार ठेवता येईल आणि ते फ्रोझन झाल्यानंतर ते वापरायचे कसे याची सगळी माहिती मी सविस्तर दिलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला फ्रोझन वाटाणे करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत। तर मी इथे 3 किलो वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला छान सोलून घ्यायच्या आहेत। तर वाटाणे सोलताना त्यातले जे टपोरी दाणे असतात तेच आपल्याला घ्यायचे आहे, कोवळे किंवा खराब दाणे असतात ते काढून घ्यायचे आहेत। इथे मी आता वाटाणे सोलून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की सगळे टपोरे असे दाणे आहेत। मग आपल्याला एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण हे वाटाणे सहजपणे बुडले जाईल एवढं पाणी घ्यायचं आहे। तर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक झाकण झाकायचं आहे, म्हणजे पाण्याला आपल्याला छान उकळू द्यायचं आहे। झाकण काढून बघूया, इथे छान पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा साखर। साखर टाकल्याने वाटाण्याचा रंग जो असतो अगदी हिरवागार असतो आणि तसाच टिकून राहतो। आता ढवळून घेऊ आणि त्याच्यामध्ये सोलून घेतलेले वाटाणे टाकायचे आहे। परत छान हे ढवळत राहायचं आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट हे सतत ढवळत राहायचे आहे। 2 ते 3 मिनिटांनी आपोआपच सर्व दाणे जे आहेत ते वरती तरंगायला लागतील। तर इथे समजायचे की आपले वाटाणे हे छान झालेले आहे। जर तुम्ही जास्त शिजवले तर ते वाटाणे वर्षभर टिकत नाही। नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। नंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये फ्रीजचं थंडगार पाणी घ्यायचं आहे। त्या थंडगार पाण्यामध्ये हे वाटाणे आपल्याला टाकायचे आहे। थंडगार पाण्यामध्ये वाटाणे टाकल्यामुळे वाटाण्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती तिथेच थांबते। आता हे वाटाणे टाकून झालेले आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला अर्धा तास हे दाणे ठेवायचे आहेत आणि अर्धा तासानंतर एखाद्या टोपलीमध्ये हे वाटाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पाणी छान निथळू द्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की वाटाण्याचं पाणी छान निथळलेलं आहे। मग आता एखादी सुती कापड घेऊन त्याच्यावरती हे वाटाणे आपल्याला फॅनच्या खाली पसरवून घ्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटासाठी हे फॅनच्या खाली पसरवून झाले की परत त्याच कापडाने आपल्याला हलकेसे परत पुसून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता की वाटाणे छान कोरडे झालेले आहे। खूप असे आपल्याला हे सुकवायचे नाही आहेत। आता हे आपण एखाद्या भांड्यामध्ये जमा करून घ्यायचे आहे। आता हे वाटाणे आपल्याला साठवायचे आहे। तर मी इथे झिपलॉक प्लास्टिक घेतलेले आहे। तुमच्या घरामध्ये जे कुठले प्लास्टिक असेल ते पण तुम्ही वापरू शकता किंवा एअरटाईट कंटेनर जे असेल किंवा एखादी स्टीलचा डबा असेल त्यामध्ये पण हे ठेवू शकता। आता या झिपलॉक पाऊचमध्ये वाटाणे भरून झालेले आहे। ते आता आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे। या पद्धतीने आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत। 2 ते 3 दिवसानंतर बघा वाटाणे मस्त फ्रोझन झालेले आहे आणि जेव्हा हे आपल्याला वाटाणे वापरायचे असतात त्यावेळेस 5 ते 10 मिनिटं आधी आपल्याला वाटाणे काढायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी साध्या पाण्यात ठेवायचे आहे। नंतरच मग हे आपल्याला वापरायचे असतात। तर अशा प्रकारे आज आपण सहजपणे वर्षभर टिकणारा फ्रोझन वाटाण्याची रेसिपी केलेली आहे। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।